मुरुम शहरातील श्रीराम देवस्थानची मुरुम आणि तुगाव शिवारात इनामी जमीन आहे व इनामी जमीन सरकारच्या ताब्यात आहे। असे असताना उमरगाव उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांनी 2 महिन्यांपूर्वी देवस्थानची इनामी जमीन पुजारी नसलेल्या एका खासगी व्यक्तीच्या नावे परस्पररित्या विरासत मंजुरीचा आदेश काढला आहे। त्यामुळे या शंकास्पद व चुकीच्या आदेशाविरोधात मुरुम शहर वासियात आणि प्रिंट व सोशल मीडियात तक्रारीचा भडीमार सुरू झाल्यानंतर या प्रकरणी उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांनी गुरुवारी तारीख 27 फेब्रुवारी रोजी स्वतः मुरुम शहरातील श्रीराम देवस्थान ठिकाणी हजर राहिले व प्रत्यक्षात स्थळ पाहणी करत सविस्तर माहिती घेत पंचनामा केला। घटनास्थळी नेमकी सत्यता काय आहे ते समोर आली। त्यामुळे या प्रकरणी मंडळ अधिकारी आमले यांनी चुकीचे अहवाल सादर केल्याने हा प्रकार घडला असून मंडळ अधिकाऱ्याला नोटीस बजावण्यात येईल असे पवार यांनी स्पष्ट केले। श्रीराम देवस्थानच्या पूजा अर्चा विधी आणि उत्सव साजरा करण्यासाठी निजामाने तत्कालीन समयी देवस्थानला शेतजमीन बहाल केली आहे। यामध्ये मौजे तुगाव शिवारात 4 हेक्टर 76 आर व मौजे मुरुम शिवारात सर्वे नंबर 95 मध्ये 7 हेक्टर 40 आर इतकी इनामी जमीन आहे। यामधील तुगाव शिवारातील इनामी जमीन नारायण काळे या व्यक्तीने 7/12 वर स्वतःचे नावे नोंद करून अनधिकृतपणे विक्री केली आहे, तर मुरुम शिवारातील इनामी जमीन सरकारच्या ताब्यात आहे। उमरगा तहसील मार्फत दरवर्षी येथील जमिनीचा 1 साल लागण करून महसूल मिळवले जात आहे। विशेष म्हणजे धाराशिवचे तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी व संभाजीनगरचे तत्कालीन विभागीय आयुक्तांनी श्रीराम देवस्थानची इनामी जमीन सरकारी निगराणीत ठेवावी तसेच 1 साल लागण करण्यात यावी असा आदेश यापूर्वीच दिलेले आहेत। त्यामुळे 2015-16 पासून इनामी जमीन सरकारी ताब्यात आहे। परंतु रघुवीर काळे या व्यक्तीने मंडळ अधिकाऱ्याला संगनमत करून खोटे अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करून सदरील इनामी जमीन स्वतःच्या नावे इरासत म्हणून मंजुरी मिळवली आहे। या कारनाम्याचा गाजावाजा झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी पवार यांनी सावध भूमिका घेतली आहे व ते स्वतःच गुरुवारी श्रीराम देवस्थान गाठून प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली असता प्रत्यक्ष पाहणीची सत्यता आणि मंडळ अधिकाऱ्यांनी दिलेला अहवाल यात तफावत असल्याचे दिसून आले। मंडळ अधिकारी यांनी खोटे अहवाल दिले असून त्यांना नोटीस बजावणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले व सदरील प्रकरणाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार असल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले। यावेळी चंद्रशेखर मुदकन्ना, श्रीराम कुलकर्णी, राम डोंगरे, विनोद पोतदार, सुजित शेळके, सुधीर चव्हाण, दत्ता हुळमुजगे, प्रदीप गव्हाणे, सागर पोतदार, राहुल वाघ, सिद्धलिंग हिरेमठ, सागर विभूते, महेश बदोले, अप्पू बाळे, महामुनी बेगमपुरे यांच्यासह महेश निंबर्गे, रवी अंबुसे व अनेक शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।